ठरलं तर मग चहाच्या बागाची सुरुवात होते प्रियापासून. तर आता इथे प्रियाचा ड्रामा चालूच असतो बघा प्रेक्षक हो सुभेदारांच्या डायनिंग टेबल समोर. तर आता ती म्हणत असते, अहो मी तर एक गुंडाला घाबरून एक साक्ष बदलली होती. बास, निदान बाहेर अफेअर तरी केलं नव्हतं ना, असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, अर्जुन, सायली, अस्मिता, सचिन, कल्पना, प्रताप आणि पूर्णाजी सगळ्यांना खूप राग येत असतो. आता प्रिया काय बडबडत असते ते ऐकून. बास झालं तन्वी, असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो कल्पना. तर आता बास झालं, तू आपल्या खोलीत जा, असं म्हणते आता कल्पना. हे मला आवडलं असं म्हणते प्रिया. तन्वी, तुझ्या प्रश्नांवरती आमच्याकडे उत्तरं नाहीये, तू खोलीत जा, असं म्हणते आता इथे प्रिया. आम्ही आमच्या जावयाला झुकतं माफ करतोय, पण तू खोलीत जा. अजब नाही हा सुभेदारांचा, असं म्हणते आता इथे प्रिया. तू तुझी मर्यादा ओलांडतेस तन्वी, असं म्हणते आता इथे पूर्णाजी. तर आता प्रिया म्हणते, मर्यादा ह्या नाच जावयांनी ओलांडलीये. तुला वाद घालायचंच आहे ना तन्वी, असं म्हणतो आता इथे अर्जुन. तू काय काय केलंस, लिस्ट काढू का पूर्ण, असं म्हणतो आता इथे अर्जुन. सचिनने एक गुन्हा केलाय, तो मोठा गुन्हा आहे, पण तू तसले 50 मोठे गुन्हे केलेत, असं म्हणतो अर्जुन. पण त्याची शिक्षा भोगली ना मी, असं म्हणते आता इथे प्रिया. तुझी बायको येते, कधीही थोबडावून जाते, मला घराबाहेर काढलं, मला जेलमध्ये टाकलं, आणि सचिनला काय केलं, असं म्हणते आता इथे प्रिया. सचिन परत असं करायचं नाही हा, असं म्हणते आता ते प्रिया. आणि ऍक्टिंग करते बघा प्रेक्षक होती. त्याला नाही काढलं तुम्ही घराबाहेर, असं म्हणते आता इथे प्रिया. त्याला नाही पाठवलं जेलमध्ये, असं म्हणते बघा प्रेक्षक प्रिया. तू स्वतःहून तुझ्या खोलीत जाणार आहेस की तुला खेचत घेऊन जाऊ, असं म्हणते आता इथे सायली. त्याची काहीच गरज नाही आहे, मी जाते आपल्या खोलीमध्ये, असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. तर सचिन खूप खुश होत असतो बघा प्रेक्षक इथे. मी आता इथे एवढंच दाखवायला आले होते की सुभेदारांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असं म्हणते आता इथे प्रिया. तुम्ही आहेत ना सगळे सोयीने माफ करता आणि सोयीने शिक्षा देता. तन्वीने साधी फुलभाजी लावली तरी बापरे किती मोठा गुन्हा केलाय, आणि सचिनने एक बॉम्ब लावून अख्खं घर पेटवलं तरी त्याला माफ करायचं, असं म्हणते आता इथे प्रिया. तर सगळ्यांना खूप राग येत असतो बघा प्रेक्षक हे सगळं ऐकून. जावंय ना तो, असं म्हणते आता इथे प्रिया. मस्त चाललंय हा तुमचं, असं म्हणते आता प्रिया, आणि निघून जाते बघा प्रेक्षक होतो तिथून. तर आता सगळ्यांना खूप राग आलेला असतो बघा प्रेक्षक ती काय बोललेली असते तिच्यामुळे. हे सगळं सचिनमुळे ऐकायला लागतंय, असं म्हणते आता इथे अस्मिता बघा प्रेक्षक हो. तुम्ही ह्याला माफ का केलं, तसं म्हणते आता इथे अस्मिता. आम्ही सचिनला माफ केलेलं नाही आहे, असं म्हणते आता इथे पूर्णाजी. मग ह्याला घराबाहेर का नाही काढलं, हा घरात का आहे, असं म्हणते आता इथे अस्मिता बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सचिनला मात्र धक्का बसतो, असं का बोलते अस्मिता म्हणून बघा प्रेक्षक हो. ही अशी गोष्ट आहे ना की त्याची हीच लायकी आहे, असं म्हणते आता इथे कल्पना. आज ह्याच्यामुळे माझ्या फॅमिलीला मान खाली घालायला लागली, असं म्हणते अस्मिता. मला याचं तोंडही बघायचं नाही, असं म्हणून आता अस्मिता खूप रडते बघा प्रेक्षक होय सगळं बोलत. अस्मिता ताई, असं म्हणते आता इथे सायली, तुम्ही तुमची तब्येत जपा आधी, असं त्रादा करून सगळं बरोबर होणार आहे का, असं म्हणते सायली. काय करू मी, म्हणजे माझा पहिलेचा संसार मला वापस मिळेल, असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो अस्मिता. काय करू म्हणजे मला माझं पूर्वीचा सगळा आनंद मिळेल, मला माझा पूर्वीचा सचिन मिळेल, असं म्हणते आता इथे अस्मिता. नाही आहे ना उत्तर, असं म्हणते आता इथे अस्मिता. मग माझी समजूत काढायला कोणीही येऊ नका, असं म्हणते आता इथे अस्मिता बघा प्रेक्षक हो. प्लीज, असं म्हणते आता अस्मिता. आणि आता बघा प्रेक्षक ती निघून जाते तिथून. तर आता इथे ऐक ना असं म्हणतो आता इथे अर्जुन. अगं जेवण करणं, असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर अस्मिता निघून जाते तिथून बघा प्रेक्षक हो. अस्मिता हा सगळा धक्का कसं सहन करू शकणार आहे, असं म्हणतो आता इथे प्रताप. आता सुद्धा ती न जेवता गेलीये, मी त्यांचं जेवण त्यांच्या खोलीत घेऊन जाते बाबा, असं म्हणते आता इथे सायली. जेवतील त्या, असं म्हणते सायली. तर आता अर्जुन म्हणतो ठीक आहे. तर आता इथे सायली उठते बघा प्रेक्षक आणि आता ती ताट घेते अस्मितासाठी बघा प्रेक्षक हो. तर आता ती ताट घेऊन जाते अस्मिताच्या खोलीमध्ये. तर आता इथे अर्जुन चिडतो आणि निघून जातो बघा प्रेक्षक हो ताटावरून. तर आता इथे पूर्णाजी सुद्धा पाया पडतात आणि निघून जातात बघा प्रेक्षक हो ताटावरून. तर आता इथे पूर्णाजीला बघतात आणि कल्पना आणि प्रताप सुद्धा तेच करतात, आणि आता दोघेही उठून जातात बघा प्रेक्षक हो. तर आता प्रिया लांब थांबून सगळं बघत असते की कसं सुभेदार मंडळी एक एक करून निघून जात असतात ना ताटावरून, सगळं बघत असतात बघा प्रेक्षक. आणि सचिन मात्र एकटा बसलेला असतो तिथं, आणि बाकी सगळे आता उठून गेलेले असतात. आणि प्रियाला खूप आनंद होत असतो बघा प्रेक्षक हे सगळं बघून. तर आता इथे सचिन फक्त बसलेला असतो डायनिंग टेबलवरती, आणि प्रिया लांबून बघून सगळं आनंद घेत असते या गोष्टीचा. तर आता इथे प्रिया बघते बघा प्रेक्षक परत कर्टन बाजूला करून, बाण निशाण्यावर लागावा तर असा, असं म्हणते प्रिया, आणि खुश होते बघा प्रेक्षक ती खूप. तर आता इथे सायली झोपलेली असते आणि आता अर्जुन आपल्या खोलीमध्ये येतो. तर आता सायली तेवढ्यातच उठते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन बघतो सायलीला. सायली मात्र खूप चिडलेलीच असते. मला वाटलं होतं की तू झोपली असशील म्हणून लाईट्स ऑन नाही केलं मी, तुला डिस्टर्ब व्हायला नको म्हणून, असं म्हणतो आता इथे अर्जुन. मला होणाऱ्या त्रासाचा तुम्ही केव्हापासून एवढा विचार करायला लागला, तसं म्हणते आता इथे सायली. नेहमी करतो मी, असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. पण माझ्यापासून एक गोष्ट लपून ठेवली त्याचा मला रास होईल, असं नाही वाटलं का तुम्हाला, असं म्हणते आता इथे सायली. तर आता काय उत्तर नसतं बघा प्रेक्षक अर्जुनकडे. तर सायली म्हणते, तुम्हाला सचिन भाऊजीबद्दल पहिलाच माहित होतं ना सगळं, मग मला आधी का नाही सांगितलं, तसं म्हणते आता सायली.
त्यांनी जे जे काही केलं ते तर तुम्ही सांगितलंच नाही आणि ज्यांच्याबरोबर त्यांचा घट्ट संबंध आहे अस्मिताताई त्यांच्यापासून पण तुम्ही लपून ठेवलात. ते तुम्हाला सतत विचारत होते. मला वाटत होतं काहीतरी गडबड आहे असं म्हणते सायली. पण तरीही तुम्ही मला सांगितलं नाहीत का असं म्हणते आता इथे सायली. कारण मला वाटलं होतं सचिन त्याचा अफेअर थांबवेल म्हणून आणि म्हणून मी त्याला एक संधी द्यायचं ठरवलं होतं असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता सायली म्हणते अशा बाबतीत कोणी संधी देतं का हो? त्याच वेळेला तुम्ही त्यांना फरफटत घरी नाही का घेऊन आलात असं म्हणते आता इथे सायली. अगं मी त्याला फरफटत माझ्या ऑफिसपर्यंत घेऊन गेलो होतो. त्याच्या थोबाडीत लावली होती असं म्हणतो अर्जुन आणि हे सगळं मी अस्मितासमोर कसं केलं असतं असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि या सगळ्याचा किती शॉक बसलाय तिला हे मी आज बघितलं असं म्हणतो अर्जुन. मी हेच अवॉइड करायचा प्रयत्न करत होतो सायली असं म्हणतो अर्जुन. टाळू शकलो आम्ही ते सगळं. उलट त्या दिवशी धक्का बसला नसता त्याच्यापेक्षा किती मोठा धक्का बसलाय त्यांना आज असं म्हणते सायली. कारण जे नाही बघायचं ते त्यांनी स्वतः डोळ्यांनी बघितलं. ह्याचा तुम्ही तेव्हा विचार नाही केलात ना असं म्हणते सायली. हे जर तुम्ही त्यांना आधी सांगितलं असतं तर कसं सांगू मी असं म्हणतो आता इथे अर्जुन. अगं तू माझ्या बाजूने जरा तरी विचार करणं सायली असं म्हणतो अर्जुन. अस्मिताईची तब्येत इतकी नाजूक आहे की आम्ही सगळे तिचा इतका विचार करतोय. तिला त्रास होऊ नये ह्याचाच आम्ही विचार करतोय असं म्हणतो अर्जुन. आणि ही गोष्ट जी अस्मिताला डिरेक्टली डिस्ट्रॉय करेल ही मी कशी सांगू तिला असं म्हणतो आता इथे अर्जुन. तुम्ही हा विचार केला नाही ना की किती दिवस तुम्ही हे लपवणार होता आणि कधी ना कधी तर त्यांना हे कळलंच असतं आणि तेव्हा त्यांची काय अवस्था होईल ह्याचा विचार नाही केला तुम्ही असं म्हणते सायली. सचिनवर विश्वास ठेवला होता असं म्हणतो आता इथे अर्जुन. त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं की अशी चूक परत कधीच करणार नाही म्हणून तुम्ही अशी मोठी चूक पाठीमागे घातली का असं म्हणते आता इथे सायली. आणि ही चूक काय कमी होती म्हणून सगळ्यांपासून हे सगळं लपून ठेवलं तुम्हाला मला पण सांगावंसं नाही वाटलं का असं म्हणते सायली. मला ही गोष्ट तिथेच संपवायची होती असं म्हणतो आता इथे अर्जुन. मग सगळ्यांना सांगून गोष्ट वाढवायची नव्हती मला असं म्हणतो अर्जुन. मला सांगितल्यावर गोष्ट वाढली असती हे बोलतानाही तुम्हाला काय नाही वाटत आहे असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. तर अर्जुन म्हणतो तुला आधीच टेन्शन कमी आहेत का त्यात मी अजून वाढवायची असं म्हणतो आता इथे अर्जुन. तू मधुभाऊंना बघशील की अस्मिता ताईला असं म्हणतो आता इथे अर्जुन. बाकी सगळं चालू असतानाही मग मधुभाऊंना जाऊन भेटत आहेच ना असं म्हणते सायली. मग अस्मिता ताईंची तब्येत सांभाळायचा त्रास मला कसा झाला असता असं म्हणते आता सायली. मी सचिनला त्या मुलीसोबत पाहिलं होतं हे माझ्या मेंदूतून मलाच इरेज करायचं होतं असं म्हणतो अर्जुन. झालं का तसं असं म्हणतो आता इथे सायली. झालं का तसं? उलट ह्या लपवाछपवीचा काय परिणाम झालाय बघताय ना तुम्ही असं म्हणते सायली. हे बघ त्यावेळेला मला जे योग्य वाटलं ते मी केलं. तेव्हा फक्त अस्मिताचे विचार होते माझ्या डोक्यात बाकी मी कोणाचाच विचार करत नव्हतो असं म्हणतो अर्जुन. आता हे सगळं बघून मी केवढं हल्लो असेल हे समजून घे ना जरा असं म्हणतो अर्जुन. हो समजतंय ना म्हणूनच म्हणते हे सगळं तुम्ही मला तेव्हाच सांगायला हवं होतं असं म्हणते आता इथे सायली. आणि ती म्हणते पण मला हे सांगा तुम्ही मध्ये कुणाच्या तर केसबद्दल बोलत होतात बाहेर प्रकरण आहे म्हणून असं म्हणते सायली. ते सगळं सचिन भाऊजी बद्दलच होतं ना असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्जुनला लक्षात येतं फ्लॅशबॅक मध्ये. तर आता इथे फ्लॅशबॅक मधलं आठवतं त्याला माझी एक क्लायंट आहे तिच्या बहिणीच्या नवऱ्याने जे काय केलंय ते सगळ्यांसमोर आणायचं आहे असं म्हटलेलं असतं ना अर्जुन. त्याने तिच्या बहिणीलाही सांगितलंय का सगळं असं म्हटलेली असते ना सायली. तर अर्जुन म्हटलेलं असतं नाही ना कारण ती असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे आठवतं बघा प्रेक्षक हो त्याला. हो असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. म्हणजे बघितलं तुम्ही सगळं किती ठरवून लपवलं माझ्यापासून म्हणजे विषय सांगितला पण तो कुणाबद्दल आहे ते सांगितलं नाही मला असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक. आणि मगाशी मी खाली सगळ्यांसमोर बोलले ना पण तुम्ही खूप चुकीचं वागलात. ही अपेक्षा नव्हती माझी तुमच्याकडून असं म्हणते सायली. अपेक्षा नव्हती म्हणजे मी काय करायला हवं होतं असं म्हणतो आता इथे अर्जुन. म्हणजे सचिन बद्दल सगळ्यांसमोर सांगून टाकायचं आणि मग अस्मिताला काय झालं असतं तर असं म्हणतो आता इथे अर्जुन. ती रिस्क घ्यायची होती का मी असं म्हणतो अर्जुन. मी एवढंच म्हणते की निदान मला तरी सांगायचं होतं ना विश्वास घेऊन असं म्हणते आता इथे सायली. म्हणजे आम्ही दोघांनी ठरवलं असतं काय करायचं ते पुढे म्हणून. तर आता इथे अर्जुन म्हणतो सचिनने इतकं वाईट होतं केलेला प्रकार की मला सगळ्यांना त्याच्यापासून प्रोटेक्ट करायचं होतं असं म्हणतो अर्जुन. तुम्ही मगासपासून मला न सांगण्याचं वाटेल ते कारण देताय असं म्हणते आता इथे सायली. आणि त्यातलं एकाही कारणाला काही अर्थ नाही हा असं म्हणते आता सायली. तुम्ही चुकलाय आणि मान्य करा आणि कबूल करा असं म्हणते आता सायली. तुमच्याशी वाद घालण्यात ना माझ्याकडे वेळ नाही असं म्हणते सायली. तर अर्जुन म्हणतो अस्मिताईला हे न सांगून मी चूक केलेली नाही आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि तुला सांगून काही साध्य होणार नव्हतं पण हे तू ऐकून घेणार नाही समजून घेणारच नाहीस ना सो मलाही वेळ वाया घालायचं नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता सायली पण जाते बघा प्रेक्षक हो आणि जाऊन झोपते आता ती. तर अर्जुन मात्र थांबलेला असतो टेन्शनमध्ये. तर आता इथे रात्र झालेली दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता पूर्णाची आपल्या विचारात असते बघा प्रेक्षक आपल्या खोलीमध्ये. तर तेवढ्यातच तिथे अर्जुन पाण्याचा जग घेऊन येतो तिच्या खोलीमध्ये. आजी पाणी असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. आणि आता तो जग ठेवतो. तर पूर्णाची बघते अर्जुनकडे. बोल असं म्हणते आता इथे पूर्णाची. हा असं म्हणतो अर्जुन. बोल काहीतरी बोलायला चालास ना सायलीऐवजी तूच पाणी घेऊन आलास म्हणजे तेव्हाच मला समजलं असं म्हणते आता इथे पूर्णाची. ये असं म्हणून बोलवते आता इथे पूर्णाची. तर आता इथे अर्जुन खाली चेहरा घेऊन जातो का प्रेक्षक हो पूर्णाजीकडे. आणि आता तो खाली बसतो पायाकडे पूर्णाजीच्या. आणि आता तो खूप रडायला लागतो बघा प्रेक्षक हो. आज आपल्या घरात जे काय झालंय ते व्हायला नको होतं पूर्णाजी असं म्हणतो आता इथे अर्जुन. अस्मिताई किती हर्ट झाली असं म्हणतो आता इथे अर्जुन.
आणि मला तेच नको होतं म्हणून सचिनबद्दल मला सगळं माहीत असताना सुद्धा मी कोणाला काहीच सांगितलं नव्हतं असं म्हणतो अर्जुन. आणि ह्या घरात फक्त अस्मिता नाही, मीही राहते असं म्हणते आता इथे पूर्णाची. प्रताप, कल्पना, सायली ह्यापैकी कोणालाही सांगावंसं नाही वाटलं का तुला असं म्हणतोय आता इथे पूर्णाची. काय सांगू पूर्णाची, खूप घाबरलो होतो मी असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी जे काय माझ्या डोळ्यासमोर पाहिलं ते कसं एक्सेप्ट करू मला हेच कळत नव्हतं असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि त्या सिच्युएशनमध्ये मी खूप कन्फ्यूज झालो होतो पूर्णाची असं म्हणतो आता इथे अर्जुन. आजपर्यंत माझ्या प्रोफेशनमध्ये मी असे बरेच केसेस हँडल केलेत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचे, पण हे माझ्या घरात आणि माझ्या बहिणीच्या आयुष्यात घडेल असं मला कधीच वाटलं नव्हतं असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर पूर्णाची म्हणते धक्का तर आपल्या सगळ्यांनाच बसलाय असं म्हणते आता पूर्णाची. पण अस्मिताचा विचार करून आपण हे सगळं मागे चारायला हवं असं म्हणते आता इथे पूर्णाची. मनातला संताप मनातच ठेवायला हवा असं म्हणते पूर्णाची. पण पूर्णाची अस्मिताला ह्यातलं कळायला नको होतं ग असं म्हणतो आता इथे अर्जुन. कधीपासून लपून ठेवणार होतो मी, तुझा हेतू चांगला होता, पद्धत चुकली असं म्हणते आता इथे पूर्णाची. बघा प्रेक्षक हो, तू आम्हाला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं असतंस तर काहीतरी मार्ग काढता आला असता आपल्याला असं म्हणते पूर्णाची. काय मार्ग काढला असता आम्ही पूर्णाची असं म्हणतो आता इथे अर्जुन. सचिनला समजावलं असतं, ओरडलं असतो त्याला, धाक दाखवला असता, हेच सगळं मी एकट्याने करण्याचा प्रयत्न केला होता असं म्हणतो अर्जुन. रडायला लागतो तो खूप आता. पण सायलीला वाटतं की मीच चुकलोय असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण खरं सांगतोय चूक माझी नव्हती आणि मी सगळ्यांना प्रोटेक्ट करायचा प्रयत्न केला होता असं म्हणतो अर्जुन. ती माझी चूक आहे का असं म्हणतो आता इथे अर्जुन. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे पूर्णाची लाड करते अर्जुनची आणि म्हणते चल ठीक आहे, आता झालं ते झालं असं म्हणते आता इथे पूर्णाची. प्रश्न तुझ्या चुकीचा नाही आहे रे असं म्हणते आता पूर्णाची. चुकीचा जर कोणी असेल तर सचिन आहे, त्याचं काय करायचं आता असं म्हणते आता इथे पूर्णाची. सचिन आता अशी चूक करेल किंवा ना करेल असं म्हणते पूर्णाची, पण त्याने अस्मिताचा विश्वासघात केलाय आणि हे सत्य कधीच पुसलेलं जाणार नाही असं म्हणते आता इथे पूर्णाची. तेव्हा अस्मिताचं बाळंतपण होईपर्यंत हा विषय बंद ठेवायचा असं म्हणते पूर्णाची. हा, तर आता इथे सकाळ झालेली दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली स्वयंपाक करत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे विमल म्हणते भाजी कापून झाली आहे सायली ताई, आता तुम्ही फोडणी देता का मी देऊ असं म्हणते विमल. मात्र सायलीचं ज्ञान नसतं बघा प्रेक्षक हो. तर आता कल्पना सुद्धा येते किचनमध्ये. सायली ताई फोडणी तुम्ही द्याल का मी देऊ असं म्हणते विमल. तुम्ही द्या असं म्हणते सायली. तर सगळ्यांचे चेहरे उतरलेले असतात बघा प्रेक्षक हो. आता पूर्णाची सुद्धा येतात, प्रताप सुद्धा येतो, कोणी कुणावर बोलत नसतं बघा प्रेक्षक हो. तर आता अपूर्णाची येऊन बसते डायनिंग टेबलवरती आणि कल्पना सुद्धा येऊन बसते बघा प्रेक्षक. आणि कल्पना भाज्या निवडायला लागते आणि पूर्णाची मात्र टेन्शनमध्ये बसलेली असते. आणि आता इथे प्रताप सुद्धा टेन्शनमध्ये बसलेला असतो आपला पेपर घेऊन. तर आता इथे सायली मात्र कॉफी बनवत असते. तर आता तेवढ्यातच अर्जुन येतो बघा प्रेक्षक खाली. तर आता इथे सायली सगळ्यांना कॉफी देत असते. बाबा असं म्हणते आता इथे सायली, चहा घ्या असं म्हणते ती. बघा प्रेक्षक यावेळेला चहा दाखवले, कॉफी नाही. तर अर्जुन सगळ्यांना बघत असतो वर थांबून. तर आता सायली म्हणते मी तुमची योगा मॅट बाहेर काढून ठेवली होती, योगासनं केलीत ना असं म्हणते सायली. नाही, मूड नव्हता असं म्हणतो इथे प्रताप. पण बाबा योगासनं तर रोजच करायला हवी, असं न करून कसं चालेल असं म्हणते सायली. असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता इथे सायली जाते बघा प्रेक्षक हो मग घेऊन चहाचा. आई असं म्हणते सायली, तुम्ही करताय तशी जायफळ घालून कॉफी केली आहे बरं का असं म्हणते आता इथे सायली. अर्थात तुमच्या हातची चव आलेली नसेलच त्याला, तरी बघा पिऊन असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सायली जाते पूर्णाजीकडे. पूर्णाजी असं म्हणते सायली, तुम्ही माई आजींना फोन करून कळवलात का की तुम्ही पोचलात ते असं म्हणते सायली. नाही का असं म्हणते आता इथे पूर्णाजी. लक्षातच नाही राहिला, हरकत नाही, मी त्यांना फोन करते आणि सांगते, काळजी करत असतील ना ते असं म्हणते आता सायली. तू पण बस बाळा असं म्हणते आता इथे पूर्णाजी, निवांत चहा घे. तर आता इथे सायली बसते बघा प्रेक्षक हो. तर आता सायली बघते कल्पनाकडे आणि आता सगळ्यांकडे बघते बघा प्रेक्षक होती. आई असं म्हणते आता इथे सायली, आपण जे गेट टुगेदर करायचं ठरलं होतं ते करायचं ना असं म्हणते आता इथे सायली. नाही, मला मान्य आहे घरातलं वातावरण आता तसं नाही आहे, पण आपला हेतू काय होता, सगळ्यांनी थोडा वेळ आनंदात घालवायचा असं म्हणते सायली. ह्या वर्षात जे जे चांगलं घडलं ते साजरं करायचं आणि जे वाईट घडलं ते मागं सारायचं असं म्हणते सायली. आणि काल जे काय घडलंय ते खूप वाईट होतं, म्हणून तर हे सगळ्यात आधी मागं सारायला हवं, तरच अस्मिताताईंना बरं वाटेल असं म्हणते ती. पोटातलं बाळ सगळं ऐकत असतं असं म्हणालात ना तुम्ही पूर्णाची. मग तर अस्मिताताईंच्या बाळाने काल नको नको ते ऐकलंय, आता त्या बाळाला आपल्या हसण्याचे आवाज ऐकायला लावूयात असं म्हणते सायली. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्या बाळाला हे दाखवून द्यायला हवं की त्याच्या आजूबाजूला खूप प्रेम करणारी माणसं आहेत असं म्हणते सायली. तू म्हणतेस ते पट्टाय मला असं म्हणते आता इथे पूर्णाची. अस्मिताचं मन कशात तरी रमवण्याची फार गरज आहे असं म्हणते आता इथे पूर्णाची. हो असं म्हणतो होता इथे प्रताप. आणि येतो बघा प्रेक्षक तोही डायनिंग टेबलवर. अगदी बरोबर आहे असं म्हणतो तो. घरातला एक जण चुकीचा वागला म्हणून सगळ्यांनी चेहरे पाडून बसण्याची काय गरज नाही असं म्हणतो प्रताप.
अस्मितासाठी आणि अस्मिताच्या बाळासाठी आपल्याला जे काही करता येईल ते आपण करूया असं म्हणतो आता इथे प्रताप बघा प्रेक्षक हो. कल्पना गेट टुगेदर होणार असं म्हणतो आता इथे तो कल्पनाला. ठीक आहे असं म्हणते आता इथे कल्पना बघा प्रेक्षक हो आणि ते खूप खुश होते. मला फक्त अस्मिताच्या चेहऱ्यावरती हसू बघायचं आहे असं म्हणते आता ती बघा प्रेक्षक हो कल्पना. तर आता इथे अर्जुनवर थांबून सगळं बघत असतो आणि तो खूप खुश होत असतो. तर आता कल्पना म्हणते सायली आपण ठरल्याप्रमाणे सगळं करूया असं म्हणते आता इथे कल्पना. लागूया आपण तयारीला असं म्हणते ती. ह्या वेळेला ना आपण दरवेळेसारखी फुग्याची सजावट नको करायला, यावेळी आपण फुलांची सजावट करूया असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो सायली. ह्या घरात म्हणजे फुलांचा सुगंध पसरला जाईल असं म्हणते सायली. ठीक आहे. सगळेजण हसतात आणि हो म्हणतात. मी केक करू का असं म्हणते आता इथे कल्पना. नाही म्हणजे कोणाचा वाढदिवस नाही पण सरत्या वर्षासाठी आपण केक कापू शकतो ना असं म्हणते कल्पना. आणि प्रतिमाची स्मृती परत आली आहे हे पण साजरं करायचं ना आपण असं म्हणते आता इथे पूर्णाची बघा प्रेक्षक हो. मग केक प्रतिमालाच कापू दे असं म्हणते आता इथे पूर्णाची. सायली असं म्हणतो आता इथे प्रताप तू काहीतरी गेम प्लॅन कर तुझ्याकडे मस्त आयडिया असतात असं म्हणतो आता इथे प्रताप बघा प्रेक्षक हो. तर आता सायली म्हणते हो हो असं म्हणते ती. आणि हे बघा तुम्हाला जर काही आणायचं असेल तर लिस्ट माझ्याकडे द्या मी घेऊन येतो असं म्हणतो आता इथे प्रताप. आणि मेन्यू काय ठरवायचा असं म्हणतो आता इथे प्रताप बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळेजण हसतात. तर आता इथे सायली ठरवते आणि काय काय मेन्यू सांगते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ऑडिओ आम्हाला दाखवलाच नाही आहे. आणि आता इथे तेवढ्यातच अर्जुन खाली चालत चालत येतो. आणि आता तो येतो आणि सायलीच्या बाजूला येऊन थांबतो बघा प्रेक्षक हो. आणि सायली आपण खीर करूया का असं म्हणतोय आता इथे कल्पना. चालेल असं म्हणते आता इथे सायली. मी अस्मिता ताईंना बघून आलेच असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. अवॉइड करते आता ती अर्जुनला आणि निघून जाते तिथून ती. तर आता इथे अर्जुनला काय आवडत नाही बघा प्रेक्षक होते. तर आजचा भाग किती समजा बघूया तरी त्यामध्ये काय ते. तर आता इथे प्रिया फोनवर बोलत असते नागराज सोबत आणि म्हणते मैपतला पकडण्याचा प्लॅन आमचा दोघांचा होता असं म्हणते प्रिया. मला तुम्ही दुसरीकडे नेलं आणि मैपतला दुसरीकडेच डांबून ठेवलं मग काय मी हातावर घडी घालून बसणार होते का असं म्हणते आता इथे प्रिया. तेवढ्यातच हे बोलणं सगळं ऐकते बघा प्रेक्षक हो सायली पाठीमागे थांबून. माझा रुमाल कुठे गेला असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर सायली आणून ठेवते बघा प्रेक्षक हो रुमाल त्याच्यासमोर. काही बोलायचं नाही गप्प बसायचं असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर सायली काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो त्याच्याबरोबर. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात नाही का आयुष्यात मला काय बोलायचंच नाही असं म्हणून निघून जातो बघा प्रेक्षक हो तिथून अर्जुन. तर आता इथे सायली म्हणते प्रियाला या घरातली लोक खूप चांगले आहेत म्हणून अजून तू या घरात आहेस. पण जर का तू या घराच्या शत्रूच्या संपर्कात असशील ना तर तू या घरात राहणार नाहीस असं म्हणते आता इथे सायली. तर आजचा भाग इथे संपतो. प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.